नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा, कटिंग करताना मुंड्याजवळ नेमकं तुमचं काय चुकतं, ज्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये खूप घोळ येतो, चुन्या येतात। तर पहा, इथे मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने तुमच्या कटिंगमध्ये बदल करा। तुमचा मुंडा जो आहे तो अजिबात बिघडणार नाही किंवा घोळ वगैरे येणार नाही। बऱ्याच वेळा मी 40 साईजचा डायग्राम दाखवलेला आहे, 36 साईजचा सुद्धा डायग्राम जो आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे। म्हणजे मुंड्याला आकार देऊन काय चुकतं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 साईजचा डायग्राम जो आहे तो सांगेन, म्हणजे मुंड्यामध्ये आकार कसे द्यायचे, कुठे कुठे कसे बदल करायचे हे तुम्हाला समजेल। ब्लाउजची उंची जी आहे ती 14.5 इंच आहे आणि आपण त्यामध्ये 1 इंच मार्जिन मिक्स करून पहा 15.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी पहा अशा पद्धतीने 15.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक लाईन अशी ओढून घ्यायची। 38 मध्ये आपण शोल्डर 5.5 इंच घेतो। पहा, हा फॉर्म्युला आता मी सांगते तो 10 इंच गळ्यासाठी असणार आहे। 12 इंच गळ्याचा फॉर्म्युला जो आहे तो वेगळा असतो आणि तो मी तुम्हाला एका मागील व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला आहे, तो तुम्ही सर्व साईजमध्ये वापरायचा आहे। तर इथे 5.5 इंच मी शोल्डर घेतलं। पहा, इथे 5.5 इंच घेतलेलं आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला 5.5 इंचच घ्यायचं आहे आणि एक उभी लाईन अशी ओढून घ्यायची। इथं ही मुंड्याची उभी लाईन ओढली। आता या लाईनवरती आपल्याला मुंडा किती टाकायचा आहे, 38 साईजसाठी 6 इंच। 6 मुंडा पहा काढण्याचा फॉर्म्युला असतो, हा मुंडा सुद्धा एक परफेक्ट घेणं गरजेचं आहे। नाहीतर पहा टाईट झाला, कमी जास्त झाला तरी सुद्धा काय होतं, मुंड्यामध्ये घोळ येतो। म्हणून इथली मुंड्याची जी उंची आहे ती सुद्धा व्यवस्थित घ्यायची आहे आणि ती कमी जास्त कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुमचा परफेक्ट मुंडा बसेल। इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। पहा 9.5 इंच, 38चा चौथा भाग 9.5 आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन आहे। कंबर आहे 32, त्याचा चौथा भाग येतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी। मग आपण किती इंचावरती मार्किंग करायचं, 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथं एक लाईन ओढून घेऊया। हे झालं आपलं मार्जिन। इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच। पुढचा गळा 6 आहे, तर 6.5 सॉरी, आता आपण इथं पाठीमागचा गळा बघूया। फक्त मी पाठीमागचा भाग दाखवते। 10 इंच मागचा गळा आहे, 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। पहा, इथे फक्त मी पाठीमागचा भाग दाखवणार आहे, पुढचा भाग जो असतो तो आपण नेहमी कटिंग करतो त्याप्रमाणेच असणार आहे। आणि इथे असा हा गळा ड्रॉ झाला। आकार देताना काय करायचंय पहा, इथे मी दोन्ही आकार दाखवेन, ज्यामुळे तुम्हाला परत पुढचा मुंडा सुद्धा कट करताना प्रॉब्लेम येणार नाही। पाठीमागचा मुंडा घेताना 1.25 इंच घ्यायचा आहे। इथून घेतलं मी 1.25 इंच, फक्त 1.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1.2। 10 इंचाचा गळा असताना इथे 12 इंचाचा हा फॉर्म्युला नाही, 8, 9, 10, 7 इंचामध्ये सुद्धा हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता। परत इथे जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा मध्य करायचा। 38 साईज आहे म्हणून इथं मी 1 इंच घेणार आहे आणि डाऊन करणार आहे 1/2 इंचाने। आता इथे जे अंतर आपण घेतलेलं आहे ते इथे किती घेतलंय मी, हे ते पहा 30 आणि 32 मध्ये घ्यायचं आहे 1/2 इंच। 34, 36 मध्ये घ्या 1/2 इंच। 38 मध्ये घ्या हे 1 इंच आणि 40च्या पुढे 1.25 इंच हे अंतर।
कारण पहा यावरती सुद्धा मुंड्याचे आकार डिपेंड आहेत. खूप छान असे मुंड्याचे आकार येतात. आकार कसे द्यायचे आता पहा. पाठीमागचा मुंडा आहे पहा, असे खूप बाहेरून असे आकार द्यायचे नाहीत. 1.5 इंचावरती आकार घ्यायचा नाही. 1.5 इंचावरती कधी घ्यायचा? 5, 6, 7 इंच गळा असताना तुम्ही इथं 1.5 इंचावरती हा पॉईंट घेतला तरी चालतो. परंतु पहा इथून 8, 9, 10 इंचाचा गळा असताना तुम्हाला इथं मुंड्याचा आकार जो आहे तो 1.25 इंचावरती घ्यायचा आहे. 5, 6 आणि 7 इंचाला तुम्हाला इथं आकार हा जो आहे तो 1.5 इंचावरती घ्यायचा आहे. आणि 12 इंचासाठी आपण तिरकं इकडे आतमध्ये जाऊन बाहेर जाऊन इकडे मग 1 इंचावरती आकार देतो. हा फॉर्म्युला आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही. आकार देताना पहा हा जो सेंटर आहे इथून मी सरळ 1.25 इंच आले आणि पहा मग आकार द्यायला सुरुवात केली. आणि आकार पहा असे आतल्या आतच फिरवलेले आहेत आणि या पॉईंटवर आले आणि या पॉईंटपासून असं डाऊन केलं. पहा इथून हा एवढा कपडा आपला कट होऊन निघतो. यामुळे सुद्धा अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही. हे झाली आपली आकार देण्याची ट्रिक, ज्यामुळे तुमचा मुंडा अजिबात बिघडणार नाही. दुसरं म्हणजे फुगा येण्याचं कारण, इथून तुम्ही मुंडा घेर अजिबात मोजत नाही आणि डायरेक्ट मुंड्याचे कटिंग करता, त्यामुळे सुद्धा मुंडा बिघडतो. तर 1/2 इंच मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी सोडून मुंडा तुम्ही हा मोजून घ्यायचा आहे. असा मी जसा मोजते त्या पद्धतीने 8.25 इंच इथं मुंडा घेर आलेला आहे. आता समजा तुम्हाला इथं मुंडा 8 इंच हवा असता, पहा तुम्हाला मुंडा 8 इंच हवा असेल तर तुम्ही आता ही मुंड्याची मुंडा घेर जो आहे तो जास्त झाला, तुम्हाला हवा आहे 8, तर त्यासाठी तुम्ही इथं ही जी उंची आहे 6 इंच घेतलेली आपण, ती तुम्ही 1/2 इंचाने इथे अशी कमी करून परत तुम्ही इथं एक अशी लाईन ओढून घ्या अशी. आणि जसे आकार दिलेत आता मी जसे सांगितलेले आहेत आकार द्यायला, त्या पद्धतीनेच तुम्ही आकार द्यायचे आहेत. तर हे झालं मुंड्याची उंची कमी करायचं. जर तुम्हाला इथं 8.25 आहे, समजा तुम्हाला 9.5 इंच किंवा 9.25 इंच मुंडा घेर हवा असेल, तर तुम्ही इथून ही जी मुंड्याची उंची आहे ती वाढवायची अशी 1/2 इंचाने आणि एक अशी लाईन ओढून जसे आता इथे आकार दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आकार द्यायचे आणि मुंडा घेर मोजायचा. म्हणजे मुंडा तुमचा टाईट किंवा लूज नाही होणार, एकदम परफेक्ट असा मुंडा बसेल. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथे एक 1/2 इंच पॉईंट घ्यायचा आहे. पहा इथे मी पुढच्या मुंड्याचे सुद्धा आकार देऊन दाखवते, म्हणजे पहा परत तुम्हाला पुढच्या मुंड्याला आकार द्यायला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथं आता हा जो पॉईंट आहे आपण 1.25 इंचावरती घेतलेला, तिथूनच पहा एक पॉईंट 1/2 इंचावरती घ्यायचा. पुढच्या मुंड्यासाठी 1/2 इंचावरती पॉईंट घ्यायचा. पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण घेतलेला आहे 1.25 इंचावरती आणि इथून पहा आतल्या आतच आकार द्यायचे. पहा या पद्धतीने तुम्ही पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. अजून इथं टक्ससाठी मार्किंग करायचं 4.5 इंचावरती आणि उभा टक्स सुद्धा तुम्ही असा 4.5 इंच घेऊ शकता. गळ्याच्या उंचीनुसार हा टक्स आपल्याला कमी जास्त करावा लागतो. इथे पहा या पद्धतीने हा टक्स येतो. मग इथं हा टक्स दिल्यानंतर इथला भाग जो आहे तो तिरका होतो, कारण हा गळा असा पसरतो डीप असल्यामुळे. पण शोल्डर इकडे होतात, हा भाग असा खाली येतो आणि हा भाग सुद्धा असा इकडे खाली येतो. त्यामुळे आपल्याला इथे 1/2 इंच असं वरती एक पॉईंट देऊन हा भाग जो आहे तो कट करून काढायचा आहे. तर पहा हा भाग जो आहे तुम्ही कट नाही केला हा, तर असा भाग हा तयार होतो. इथं असं तिरकं जातं हे. आणि परत ब्लाऊज घातल्यानंतर हा भाग सरळ होतो, इथे परत हा सरळ होतो आणि मग हा जो राहिलेला कपडा आहे याच्या इथं रिंकल्स तयार होतात. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला पहा इथं या पद्धतीने हे कटिंग करून काढायचं आहे. इथे सुद्धा या पद्धतीने आकार द्यायचे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये इथला एवढा कपडा जो आहे तो कट होऊन मुंड्यामध्ये घोळ येणार नाही. या पद्धतीने आकार द्या,
त्यामुळे मुंढा परफेक्ट येईल. मुंड्याचे आकार जर परफेक्ट आले तरीसुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये घोळ वगैरे येणार नाही. टाईट असेल, लूज असेल तर मी सांगितले त्या पद्धतीने कमी जास्त करून घ्या मुंडा. इथे आपल्याला 1 पाव इंच गळ्याकडे डाऊन करायचं आहे शोल्डर. तर अशा पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्ही बदल करा आणि पहा, एकदम परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज तयार होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.